आपण बनवतोय अंड्याची भुर्जी। त्यासाठी 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, ते आता बारीक कट करून घेऊयात। त्याच्यासोबतच घेतला 1 टोमॅटो आणि 1 हिरवी मिरची, तेही बारीक असं कट करून घ्यायचं। कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन भाजला जाईल। इथं आपला कांदाही बारीक कट करून झालाय, टोमॅटो कट करून झालाय, मिरची कट करून झाले। आता आपण कोथिंबीर कट करून घेऊयात। कोथिंबीर ही आपली बारीक अशी चिरून झालेली आहे। आता फोडणी करून घेऊयात। इथे कढई गरम करायला ठेवले, तेल टाकून घेऊयात। चमचा तेल चांगलं गरम होऊन देऊयात। तेल गरम झालं की थोडंसं फोडणीमध्ये जिरं छान फुललं की घालून घेऊयात बारीक कट केलेला कांदा। कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा थोडासा भाजला की त्याच्यामध्ये घालून घ्यायचं टोमॅटो आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची। टोमॅटो आणि कांदा पटकन भाजला जावा त्यासाठी त्याच्यात घालून घेऊया मीठ। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता काही कोरडे मसाले, त्यामध्ये जाईल हळद, मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि आपलं काळं तिखट। हे कांदा आणि टोमॅटो बरोबर व्यवस्थित भाजून घ्यायचं। कोरडे मसाले ही छान भाजून झालेले आहेत। आता ऍड करूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, तीही व्यवस्थित मिक्स करूयात। आता ह्याच्यामध्ये जातील अंडी, सगळे अंडे आपण फोडून घेऊयात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला एकसारखं, जोपर्यंत ह्याला भुर्जीचं टेक्स्चर येत नाही किंवा अंडी अशी कोरडी होत नाहीत तोपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, एकसारखं हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात। एकसारखं हलवत राहायचं फक्त भुर्जीला, म्हणजे व्यवस्थित मोकळी